काल आणले होते पारेखनी कवठ, तर आज मी त्याचं काम तमाम करून टाकणार आहे. म्हणजेच आज कवठाची चटणी करून घेणार आहे. तर मला त्याला आधी फोडून घ्यायचे होते, पण मला फोडायला काही मिळालंच नाही. तर मग मी बेलन घेतला आणि बेलनाने फोडून काढलं. तर त्याचे 2 भाग करून घेतले. त्यानंतर घेतलं मी मिक्सरचं भांडं आणि चाकू. त्या चाकूने मी पूर्ण त्यातला आतला भाग, कवठातला जो आतला भाग आहे तो मी काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये. कारण मला मिक्सरमधून बारीक करायचं होतं, तर मग मी दुसरं भांडं घेतलं नाही, तर मग मी त्यातच काढून घेतले. दोन्ही कवठ मी फोडून घेतले आणि दोन्ही कवठाच्या आतला भाग काढून घेतला. त्यानंतर मग मी घेतली मिरची आणि मिरची घेतल्यानंतर मिरचीचे देठ वगैरे काढून घेतले आणि मिरचीचे देठ काढून मग मी त्याच्यामध्येच म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्येच मग मी मिरची पण टाकून घेतली. त्यानंतर मग मी थोडे जिरं घेतले, जिरं पण थोडे टाकून घेतले. त्यानंतर मग मी मीठ घेतलं आणि मीठ पण चवीनुसार, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तर मग मी थोडे मीठ टाकले आणि त्यानंतर मग मी मिक्सरमधून काढून घेतले. खूप बारीक करावं लागतं याला. आणि मी साखर टाकायची विसरली होती, तर त्यानंतर मग मी साखर पण टाकून घेतली. आता माझं झालं आहे हे पूर्ण बारीक, बघू शकता तुम्ही. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.